मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना अशी जाहिरात वादाच्या गर्तेत आहे। त्यावरून आता महायुतीमध्ये खटके उडतायत। कॅबिनेटच्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांचे या जाहिरातीकडे लक्ष वेधलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंकडे याबाबत विचारणा केली। त्यावर बीडच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या नावाचा उल्लेख होता अशी आठवण धनंजय मुंडेंनी करून दिली। अखेर लाडकी बहीणच्या अनुषंगाने एक एसओपी तयार करण्यात यावा अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आणि यावर आता राष्ट्रवादीने जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली। अनाथांचा नाथ एकनाथ या जाहिरातीकडे राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी बोट दाखवलंय। आणि दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोण नेमकं काय म्हणालं ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर शंभूराज देसाई असं म्हणाले की राष्ट्रवादीकडून लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री हा शब्द वापरला जात नसल्याकडे आपण लक्ष द्यायला हवं। तर शंभूराज देसाईंच्या आक्षेपावर धनंजय मुंडेंकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारणा केली। बीडच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख, फोटो आणि योजनेचं नाव वापरल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। तर योजनेच्या अनुषंगाने लवकरच एसओपी आणण्याची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।